नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकूण 50 प्रश्न आणि त्यासाठी गुण पण दिलेले आहेत 50 प्रश्न. त्यामध्ये एकूण 2 भाग असतील, चालू सामान्य व चालू घडामोडी. तर भाग 1 मध्ये सामान्य नसते, तर ते 1 ते 25 1 ते 25 पर्यंत प्रश्न असतील आणि त्याच्यानंतर भाग 2 मध्ये 26 ते 50 पर्यंत चालू घडामोडी असतील. तर हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण यामध्ये पूर्ण चालू घडामोडी हे अपडेटमधलं असल्यामुळे पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक, ग्रामसेवक व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा व्हिडिओ. तर प्रश्न क्रमांक 1, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती? 1 बँगलोर, 2 म्हैसूर, 3 हम्पी, 4 विजापूर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हम्पी. प्रश्न क्रमांक 2, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? 1 चिनाब, 2 सतलज, 3 सिंधू, 4 गंगा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधू. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? 1 लॉर्ड वेलेस्ली, 2 लॉर्ड कॉर्नवलिस, 3 लॉर्ड डलहौसी, 4 लॉर्ड हेस्टिंग्ज. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड हेस्टिंग्ज. प्रश्न क्रमांक 4, गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण? 1 राजमोहन गांधी, 2 श्रीपाद अमृत डांगे, 3 टॉलस्टॉय, 4 वीर सावरकर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीपाद अमृत डांगे. प्रश्न क्रमांक 5, लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळास रिकाम जागा असे म्हणतात? 1 राजघाट, 2 अभयघाट, 3 वीरभूमी, 4 विजयघाट. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विजयघाट. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सीमा संलग्न नाही? 1 पाकिस्तान, 2 चीन, 3 श्रीलंका, 4 मालदीव. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. प्रश्न क्रमांक 7, भारताची पूर्व पश्चिम लांबी रिकामी जागा किमी आहे? 1 3214, 2 6100, 3 1510, 4 2933. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2933. प्रश्न क्रमांक 8, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? 1 मराठवाडा, 2 पश्चिम महाराष्ट्र, 3 विदर्भ, 4 खानदेश. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मांजरा पठार हे महाराष्ट्राच्या मराठवाडा या भागात आहे. प्रश्न क्रमांक 9, क्षकिरण म्हणजे ऋण प्रभारित कण, 2 धन प्रभारित कण, 3 प्रभाररहित कण, 4 विद्युत चुंबकीय लहरी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रभाररहित कण. प्रश्न क्रमांक 10, ऋण प्रभारित कणांना रिकाम जागा असे म्हणतात? 1 न्यूट्रॉन, 2 प्रोटॉन, 3 पॉझिट्रॉन्स, 4 इलेक्ट्रॉन्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉन्स. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते पंच इंद्रियांपैकी नाही? 1
डोळे, 2 कान, 3 जीभ, 4 दात. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दात. दात हे आपल्या पंचेंद्रियांपैकी नाही आहे. प्रश्न क्रमांक 12. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? 1 मेंदू, 2 कान, 3 डोळे, 4 अस्थिं. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोळे. प्रश्न क्रमांक 13. तुमसर भंडारा येथे रिकामी जागाची मोठी बाजारपेठ आहे. 1 तांदूळ, 2 गूळ, 3 मिरच्या, 4 कांदा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हे तुमसर हे भंडारा जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 14. पुण्याजवळ हिंगणे येथील अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? 1 महात्मा फुले, 2 सावित्रीबाई फुले, 3 महर्षी कर्वे, 4 पंडिताबाई रमाबाई. तर बरोबर उत्तर आहे महर्षी कर्वे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. यंग बंगाल या चळवळीतील खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? 1 महात्मा गांधी, 2 देवेंद्रनाथ टागोर, 3 सर हेन्री व्हिव्हियन, 4 हेन्री कॉटन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक याच्यामध्ये थोडंही झालेलं आहे. इथे 2 आहेत हे. तर पर्याय क्रमांक 3 सर हेन्री व्हिव्हियन. प्रश्न क्रमांक 16. हैदराबाद स्टेट रिकामी जागे यावर्षी भारतात विलीन करण्यात आले. 1 1947, 2 1948, 3 1949, 4 1950. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1948. प्रश्न क्रमांक 17. 3 सप्टेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 1 जागतिक अंध दिन, 2 जागतिक एड्स दिन, 3 जागतिक मानवाधिकार दिन, 4 जागतिक अपंग दिन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जागतिक अपंग दिन. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्याने विधानकास्त करण्याचा निर्णय घेतला आहे? 1 महाराष्ट्र, 2 आंध्र प्रदेश, 3 बिहार, 4 कर्नाटक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश या राज्याने विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? 1 मुंबई, 2 पुणे, 3 नागपूर, 4 नांदेड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? 1 कर्नाटक, 2 महाराष्ट्र, 3 उत्तर प्रदेश, 4 हरियाणा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जे आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 21. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1 जलतरण, 2 रायफल शूटिंग, 3 कुस्ती, 4 अश्वारोहण. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायफल शूटिंग. प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? 1 अमित शहा, 2 नरेंद्र मोदी, 3 किरेन रिजिजू, 4 रामनाथ कोविंद. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 23. ब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? 1 तेज सिंग, 2 दिलीप सिंग, 3 लाल सिंग,
4 रामसिंग. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामसिंग यांनी केलेले आहे कुका विद्रोहाचे. प्रश्न क्रमांक 24. आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण? 1 दादोबा पांडुरंग तडखरकर, 2 पंडिता रमाबाई, 3 सरस्वती जोशी, 4 साने गुरुजी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 25. सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? 1 पृथ्वी, 2 मंगळ, 3 शुक्र, 4 बुध. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुध. तर यानंतर मित्र आपण सामान्य भाग 2 हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये हा एक 26 ते 50 पर्यंत पूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न असतील, जे की आताच होणाऱ्या पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा अत्यंत उपयुक्ताचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जर व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पण शेअर करा. तर प्रश्न क्रमांक 1 चालू घडामोडीतील एकूण 25 प्रश्न आहेत. त्यापैकी आपण प्रश्न पाहू. त्याच्यामध्ये 1 ते 25 पर्यंत असं सिरियल दिलेले आहेत. तर एकूण हे ते 25 आणि हे 25 एकूण तर 50 असे एकूण प्रश्न आहेत. सुनील छत्री याने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली? 1 कबड्डी, 2 फुटबॉल, 3 कुस्ती, 4 क्रिकेट. तर बरोबर उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न क्रमांक 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI परिषद नुकतीच कुठे पार पडली आहे? 1 दुबई, 2 पॅरिस, 3 जिनिव्हा, 4 न्यूयॉर्क. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिनिव्हा या ठिकाणी पार पडलेली आहे. तर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी विजय झाले आहे? 1 सतीश शिंदे, 2 कपिल सिब्बल, 3 प्रशांत भूषण, 4 अमित सरोदे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कपिल सिब्बल. तर प्रश्न क्रमांक 4 या वर्षीच्या हंगामामध्ये साखर उत्पादनात देशात कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे? 1 हरियाणा, 2 महाराष्ट्र, 3 तामिळनाडू, 4 पंजाब. तर बरोबर उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने यामध्ये साखर उत्पन्नामध्ये यावर्षी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 नुकतेच कोणत्या देशाला WHOने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? 1 ताजिकिस्तान, 2 अझरबैजान, 3 अफगाणिस्तान, 4 A व B. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 AB म्हणजे WHOने 1 ताजिकिस्तान व अझरबैजान या 2 देशांना मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 झाकीर हुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? 1 अभिनेता, 2 तबलावादक, 3 राजकारणी, 4 संगीत. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तबलावादक. प्रश्न क्रमांक 7 हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला? 1 चीन, 2 फ्रान्स, 3 ब्राझील, 4 जर्मनी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जर्मनी या देशाने जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचे निधन झाले तर ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल होत्या? 1 मध्य प्रदेश, 2 ओडिसा, 3 तामिळनाडू, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 9 2024 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री कोण बनले आहे? 1 चंपाई सोरेन, 2 CP राधाकृष्ण, 3 हेमंत सोरेन, 4 मनमोहनलाल खट्टर. तर पर्याय क्रमांक 1 चंपाई सोरेन. तो सोरेन म्हणलं.
पर्याय क्रमांक 1 चंपाई सोरेन. प्रश्न क्रमांक 10. धनुयात्रा महोत्सव हा रिकामी जागा राज्यात साजरा केला जाणारा महोत्सव आहे. 1 सिक्कीम, 2 पंजाब, 3 ओडिसा, 4 गुजरात. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. प्रश्न क्रमांक 11. IPL लिलाव 2024 नुसार IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? 1 ट्रॅव्हिस हेड, 2 मिचेल स्टार्क, 3 रोहित शर्मा, 4 विराट कोहली. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिचेल स्टार्क. तर हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 12. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या नदीची विधिवत महापूजा करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले? 1 गोदावरी, 2 नर्मदा, 3 भीमा, 4 कृष्णा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. प्रश्न क्रमांक 13. हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने फेब्रुवारी 2024 मध्ये खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले होते? 1 ऑपरेशन जीवन रक्षा, 2 ऑपरेशन नन्हे फरिश्ते, 3 ऑपरेशन सेवा, 4 ऑपरेशन सतर्क. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन नन्हे फरिश्ते. प्रश्न क्रमांक 14. देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? 1 मध्य प्रदेश, 2 हरियाणा, 3 महाराष्ट्र, 4 पंजाब. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचे वास्तुरचनाकार कोण आहेत? 1 राम सुतार, 2 बिमल पटेल, 3 अरुण योगीराज, 4 फली निरमन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिमल पटेल. प्रश्न क्रमांक 16. अयोध्येतील राम मंदिराचे वास्तुविशारद कोण आहेत? 1 चंद्रकांत सोमपुरा, 2 राम सुतार, 3 बिमल पटेल, 4 वरीलपैकी सर्व. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रकांत सोमपुरा. प्रश्न क्रमांक 17. सन 2024 हे वर्ष खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे 200वे जन्म जयंती वर्ष आहे? 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 महात्मा गांधी, 3 महात्मा फुले, 4 सुभाषचंद्र बोस. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 18. वुमन प्रीमियर लीग 2024 विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? 1 दिल्ली, 2 बंगळुरू, 3 मुंबई, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगळुरू म्हणजे RCB. तर महिला WPL. तर या संघ कोणता विजेता आहे 2024चा? तर RCB. प्रश्न क्रमांक 19. अयोध्यामध्ये उभारण्यात आलेल्या राममूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? 1 राम सुतार, 2 अरुण योगीराज, 3 भगवान रामपुरे, 4 केशव आरती. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुण योगीराज. प्रश्न क्रमांक 20. एल्लोराडा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत? 1 10, 2 21, 3 12, 4 8. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न क्रमांक 21. एल्लोराडा चषक बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? 1 चीन, 2 बांगलादेश, 3 काझाकिस्तान, 4 जपान. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काझाकिस्तान.
प्रश्न क्रमांक 22. एल्लोरा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत? 1, 8, 2, 6, 3, 3, 4, 5. तर बरोबर उत्तर आहे 3. बॉक्सिंग स्पर्धेमध्ये किती जिंकलेले आहेत भारताने सुवर्णपदके? तर 3 जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23. एल्लोरा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिने कोणते पदक पटकावले आहे? 1 रौप्य, 2 कांस्य, 3 सुवर्ण, 4 यापैकी कोणतेही नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुवर्ण जिंकलेले आहेत. तर काय निखवत झरीन. प्रश्न क्रमांक 24. एल्लोरा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखवत झरीन हिने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे? 1, 78, 2, 48, 3, 52, 4, 48. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 52. तर प्रश्न क्रमांक 25. भारताच्या मिश्र रिले संघाने 4x400 मीटरमध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? 1 सुवर्ण, 2 कांस्य, 3 रौप्य, 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण. तर मित्रांनो, स्वप्न संघर्षाचे असेच व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी स्वप्न संघर्ष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑन करा. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.